आणि अतिथींना भिक्षा वाटण्याकरता पुढे आल्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा विष्णू आणि महेश हे याचकाच्या रूपाने अत्रे अनुसया यांच्या दाराशी आलेले आहेत. भिक्षा मागतात. माय भिक्षा वाढ, माय भिक्षा वाढ. अनुसया माता लगबगीने एक ताट घेऊन पुढे येतात. भिक्षा वाढणार महाराज, भिक्षा घ्या. म्हणले नाही, ही असली भिक्षा आम्ही घेत नसतो देवी. आज आम्हाला इच्छा भोजन हवंय. हरकत नाही महाराज, थोडं बसा. बघा स्वयंपाक तयार आहे, नैवेद्य वाढून तयार आहे आणि वाढलेलं ताट आता अतिथी नाकारतोय. म्हणले मला हे नाही खायचं. पण अनुसया माता म्हणत नाही की जे आहे ते खा. पुन्हा कुठे एवढं बनवायला वेळ आहे का? अनुसया माता म्हणतात महाराज बसा, तुम्हाला काय हवंय ते सांगा, मी बनवून आणते. म्हटले काय बनवशील आता? वेळ झालीये, अर्धा तास पुढे. आणि आता स्वयंपाकाला लागल्यानंतर मग केव्हा जेव घालशील? ती म्हणली महाराज अहो बसा तर. म्हणले काय बनवते सांगू? काही नाही, आता वेळ कमी आहे म्हणून मग थोडासा स्वयंपाक करते. काय स्वयंपाक केलाय माता अनुसयाने? बघा काय आहे जेवणाला? थोडासा स्वयंपाक केला अनुसया मातेने. म्हणले महाराज बसा, फटक्यात बनवते. काय बनवते मी सांगते तुम्हाला. भात भात तो कणवा बरीचा, सफेद पांढरा तो राळीचा, पिवळा घम घम तो राळ्याचा, कणाकेच्या कोरळ्या, नारळाचा करवटे तुले साबुदाण्याची खीर करुणी, रस आंब्याचा कोसा रोळ्या, दूध साखराच्या घालणे, चिंचोणे मन चणे फुगाणे, कुरडया पापड भुरभुर खाणे, सात शेवया आणि गोटव, बुंदीचे लाडू आणते मान, कानामध्याचे मुरडी घाल
असेल. आता बिना म्युझिकचा ऐका, म्हणजे पदार्थ लक्षात येतील. उद्या काही कोणाकडे बनवता आले तर सांगा. भात भात तो कवन परीचा, सफेद पांढरा तो साळीचा, पिवळा घम घम तो राळ्याचा, कणा खिचडा तो जोंधळ्याचा, नारळाचा गर्भ ठेचुनी, साबुदाण्याची खीर करुनी, रस आंब्याचा तो सारोळ्याचा, दूध साखर त्यात घालुनी, चिंचवणे अन चणे फुटाणे, कुरडया पापड कुरकुर खाणे, सांज शेवया आणि बोटव, बुंदीचे लाडू आणते मागून, कानवल्याची मुरडी घालून, भजे खरपूस तोंडी लावया, पोळी केली बनसे गव्हाची, साधी पोळी आणि पुरणाची, मिरची केली तेल तव्याची, ताकाची अन गुळ घालून, पूरण केले देशी गुळाचे, तूप घालून नुसते खायचे, भाजी केली कवण परीची, नरम दोडका अन कारल्याची, केले रायते अन शेंग सेवग्या, चौचिंबेरी ती काकडीची, भोपळीला बारीक काट पातळीची, भाजी तिखट हरभऱ्याने भरले पोट, आंबट चुका रान मेथी, गोड चवळी भाजी मुळ्याची, त्याला फोडणी दालचिनीची, कढी केली मधुर दयाची, मजा वेगळी गुळवणीची, बसाया रूपी पाट आडणीवरती ताट, सोन्याचं आडणीवरती ताट, रांगोळ्याचा थाट वेगळा, सुगंधी तुपाचा घमघमाट. आता एवढं बोलता 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 पाणी सुटलं ना. एवढं म्हणले पटक्यात बनवते महाराज, बसा. महाराज म्हणतो एवढं नकोय मला. मग काही ठिकाणी कथा येते की यात्री देवांनी नदीच्या गारगोट्या दिल्यात आणि सांगितले याचा भात शिजव. पण कसं? नगणं. आपण नित्य अनुष्ठानाला जातायत तोपर्यंत नग्न हा भात शिजव. आता अनुसया माता संस्कृत पंडितच होत्या. आत्री पत्नी आहे न अग्न, म्हणजे ज्याला आग्नी लागणार नाही, मी ना अग्नीचा तो भात शिजवायचा आहे, न अग्न. पण सूर्यनारायणाला आज्ञा दिली आणि सांगितलं की एवढा भात शिजवायचा आहे देवा. सूर्यनारायण नाही कशाला म्हणतील, लगेच सोलर सिस्टम, सौर कुकर लावला आणि भात शिजला. त्रिदेव आल्यानंतर त्यांनी पहिले गारगोटीचा आई भात शिजलाय म्हणले, नाही असं नाही, आम्ही कुठं बघितलं आमच्या डोळ्याने. म्हणले मग तो राहू दे. आता या येता येता आम्हाला कोणीतरी वाणोळा दिला साडीचा, या साडी घे आणि याला न कुठलंही साधन उखळ मुसळ न लावता या साडी कांडायच्या, त्या वेगळ्या करायच्या, त्याचा भात शिजवायचा. ते म्हणले आता उखळ मुसळत न घालता साडी कांडायची आणि तांदूळ वेगळा करायचा कसा काय? माता अनुसईने पाखरांना आज्ञा केली. म्हणले पाखरांनो, हे चिमणी पाखरांनो, मला एवढं मदत कराल. असा उल्लेख आहे 60,000 चिमण्या माता अनुसईच्या मदतीला धावून आल्या आणि पटापटा पटापटा त्यांनी एक एक साडीतून तांदूळाचा दाना दाना मोकळा केला. वारा आला, आपल्या पंखाने भरभर भरभर हवा घातली, साडी तो स्वतः दूर झाला आणि तांदूळ सगळ्यात जमा करून दिला. आणि माता अनुसईने तो आपल्या पदरात भरला, तो शिजवला, पुन्हा वाढला. महाराज जेवायला बसा. म्हणले नाही नाही नाही, उष्टा भात आम्ही खाणार नाही. अनुसया माता म्हणले आता याच्यात उष्टा कसं काय? म्हणले नाही, त्या पाखराने तोंड लावलंय त्याला आणि चोरीचं अन्न आम्ही घेत नाही. म्हणले कसं काय भाऊ? नाही म्हणले कोणीतरी याच्यातला भात चोरलाय. माता अनुसयाने त्या चिमण्यांना हाक मारली. म्हणजे या सगळ्यांनी कोणी काही याच्यातला तांदूळ चोरला? एक लेकुरवाळी चिमणी, तिने आपल्या पंखामध्ये 2-3 दाणे तांदूळाचे लपवले होते आपल्या पिलांसाठी, त्यांनी काढून दिले. म्हणले आई, मी माझ्या पिलांसाठी थोडा तांदूळ लपवला होता. अनुसयाने सांगितलं अगं पण तुझ्यामुळे आता माझं सत्वहरण होणार होतं, असं करू नये बघ. आणि म्हणून त्या दिवसापासून असा उल्लेख येतो काही ठिकाणी की चिमणीला बेडी टाकली म्हणले पायात, आणि तेव्हापासून चिमण्या अशा टुनटुन उड्या मारू लागल्यात. नाहीतर त्या कावळ्या बदकासारख्या चालत होत्या, पण आता चिमण्या चालत नाही, ते उड्या मारतात, कारण अनुसयाने बेडी टाकली होती. तो दंड सगळ्या चिमण्यांनी स्वीकारला. आता माता अनुसया म्हणतात देवा
आता तरी जेवायला बसा. पण ते म्हणलं नाही. मग आता विवस्त्र होऊन भोजन. म्हणजे न अग्नी न लागता बनवलेलं. आता असं अग्नी न लागता बनवून त्याच्याने तुमचं पोट भरलं, असं मी काय करावं? मग आता अनुसया संकोचात पडल्यात, विचारात पडल्यात की हे अतिथी नेमके कोण? अशी विचित्र मागणी. सगळं तयार असून ते खायचं नाही आणि जे नाहीये त्याचा आग्रह करायचा. कोणीतरी हे दिव्य पुरुष असले पाहिजे. माता अनुसया नित्य आपल्या पतीचं पाद्यपूजन करून ते तीर्थ काढून ठेवायच्या. त्यांनी ते तीर्थ घेतलं आणि या देवांच्या अंगावर ते शिंपडलंय अतिथींच्या आणि सांगितलं बसा, मी जेवणाची तयारी करतोय. आणि जसं ते तीर्थ शिंपडलं गेलं, हे अतिथी छोटे छोटे बालकांच्या रूपामध्ये प्रकट झाले. छोटे छोटे तांदले बाळ या आसनावरती पडले आणि कोणी रडतंय, कोणी पालथं पडलंय, कोणी हातवारे. अनुसया मातेने आपल्या स्तनाला लावून या बाळांना दूध पाजलंय. सांगितलंय तुमच्या शब्दाचं दोघही बाजूने अर्थ. न गण स्नान भोजनही झालंय आणि न अग्न, कारण दुधाला कुठे शिजवलं जात आहे नाही, दुधाला अग्नीची आवश्यकता नाही. असं ते दूध पाजून त्या बाळांना पोटभर तृप्त केलं. आता ती बालक स्वरूपात झालेली त्रिदेव, दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले, पण अजून काही परत येईना. म्हणून इकडे त्रिदेव्या चिंतेत पडल्या आणि नारदांना विचारलं, अहो आमचे हे पाहिले का कुठे? नारद म्हणले नाही देवी. म्हणले फोन पण बंद येतोय त्यांचा. मग म्हणले कुठे गेलेत काही माहिती नाही. नारद मुनी मी सांगतात, म्हणले तुम्ही काही कामगिरीवरती पाठवलं तर नव्हतं ना? माहिती होतं. म्हणले हो, सत्व परीक्षा पाहण्याकरता. म्हणले मग तिकडेच जा, तिथे सापडतील. त्रिदेव्या माता अनुसयाच्या अत्रींच्या आश्रमाजवळ आल्यात आणि पाहतात तर माता अनुसया छोट्या बाळांना पाळण्यात घालून आणि पाळणा देत आहे. छोटी बालक आहेत. अत्रि ऋषी आणि माता अनुसया त्या बाळकांचं कौतुक करतायत. पाळणा म्हणूया आणि आजची कथा इथे विराम देऊया. अनुसया मातेने त्या छोट्या बालकांना, त्रिदेवांना, ब्रह्मांडाच्या मालकांना पाळण्यात घातलाय. एकाला मांडीवरती घेते आणि त्या पाळण्याची दोरी हलवते आणि पाळणा म्हणते, पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुसये पोटे आले जन्मास. बाळ अनुसये पोटी आले जन्मास.
हा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा, दत्त जयंती. काही ठिकाणी दुपारी साजरी होते, काही ठिकाणी सायंकाळी साजरी होते. पण हा मार्गशीर्षातल्या शुद्ध पौर्णिमेचा म्हणजे दत्त जयंतीचा दिवस आहे, ज्या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि साक्षात महेश्वर अत्रि अनुसया मातेच्या घरी पुत्र रूपाने प्रगट झालेत आणि या दोघांना वात्सल्य भावाने पुत्रांना खेळवण्याचं, लाडक प्रेम देण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. या ठिकाणी आजच्या या कथेला विराम देऊया आणि उद्या ठीक 7 वाजता ही कथा सुरू होणार आहे. आपल्यासोबत आपल्या आरती आणि करुणा त्रिपदी होईल आणि मग सांगता होईल. इंग्लिश सर. लाईव्ह चालू करून